माऊली हॉस्पिटलमध्ये जे अत्याधुनिक लेझर मशीन आहे त्याबद्दल इन डिटेल मध्ये माहिती सांगा तुम्ही. आता तुम्हाला माहिती आहे की ही जग आहे ते टेक्नॉलॉजीचं रोज नवीन अपग्रेडेशन होतंय. तसं लेझर टेक्नॉलॉजी ही सुद्धा वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप वर्षापूर्वी आली, पण साधारण व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे रक्तवाहिन्यांचे आजार आणि मूळव्याधीचे आजार ह्यांच्यासाठी गेल्या 8-10 वर्षामध्ये ह्याचा वापर जास्त व्हायला लागला. कारण आपल्याला माहिती आहे की मूळव्याधीचे जे आजार असतात त्याच्यामध्ये पेशंटला पेन खूप जास्त असतं, चिरफाड जास्त असायची पूर्वी आणि रिकव्हरी व्हायला पण खूप वेळ लागायचा. पेशंट घाबरायचे की ऑपरेशन नको आणि औषधच घेऊया किंवा बराच त्रास होतो, कंट्रोल जातो, हे काही बरेच गैरसमज होते ह्या सर्जरी बद्दल. तर लेझरचा फायदा असा झाला की कमीत कमी वेदना, कमीत कमी चिरफाड आणि खूप प्रिसाइज म्हणतो आपण, तर तशी सर्जरी करणं ह्या मशीनमुळे शक्य झालं. आणि म्हणजे आम्ही जेव्हा ही 2022 मध्ये मशीन आणली त्याच्यापूर्वी सातारा जिल्ह्यामध्ये ही मशीन कुणाकडेच नव्हतं. न्यू लेझर कंपनीचं जे इस्रायल टेक्नॉलॉजीचं आहे, तर हे आम्ही मुंबईवरून मागवलं, पण ते इस्रायल मधून आलेलं आहे, इम्पोर्ट तिथं तयार झालेलं आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही जालंधरला जाऊन ट्रेनिंग घेतलं की त्या कशा करता येतील सर्जरीज, ह्याच्यासाठी वर्कशॉप्स केले आणि स्वतःचं ज्ञान पण अपग्रेड करून ते लोकांच्यासाठी उपलब्ध करून दिलं. त्यामुळे फायदा असा झाला की ह्या सर्जरीसाठी पुण्याला मुंबईला जावं लागायचं, जेव्हा फक्त पुण्यालाच उपलब्ध होतं, मुंबईला होतं. आणि खर्च पण खूप जास्त होता. म्हणजे साधे फिशरचे सर्जरीचा खर्च तुम्ही सेम मशीनवर जर पुण्यात गेला तर 50-60 हजाराच्या वर आहे. पाईलचा असे लाखाकडं हे आहे, त्याचे चार्जेस आहेत. पण आपला ग्रामीण भाग आहे, म्हणजे आम्ही मशीन जरी आणलं नवीन तरी आम्ही तसा विचार न करता ग्रामीण भागातील लोकांना परवडेल अशा ह्याच्यातच म्हणजे अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून घेतला. दुसरी गोष्ट व्हेरिकोज व्हेन म्हणजे पायावरच्या रक्तवाहिन्या फुगलेल्या असतात, त्याच्यासाठी पण आपल्या परिसरामध्ये जिल्ह्यामध्ये नव्हतं टेक्नॉलॉजी किंवा ते लेझरनं त्याचा उपचार नव्हता. त्याच्यामध्ये पण ते रक्तवाहिनी स्ट्रिपिंग करून काढणे वगैरे ही ट्रीटमेंट आधी असायची. स्ट्रिपिंग म्हणजे ओढून काढणे, ती रक्तवाहिनीच पूर्ण काढून टाकणे. आता लेझर मशीन ती आतमध्येच पूर्ण ब्लॉक होते. म्हणजे पायावर त्रास होत नाही, ते खूप महत्वाचं. त्याच्यासाठी पण आम्ही मुंबईला जाऊन ट्रेनिंग केलं एंडोव्हेनस लेझरचं आणि मग ते पेशंटवर आम्ही करायला लागलो. त्यामुळं मला असं वाटतं की परिसरामध्ये आम्ही स्वतःच ते सर्जरीज करतोय. बऱ्याचदा काय होतं सातारा जिल्ह्यात बऱ्याचदा बाहेरून सर्जन बोलवून ते केलं जातं, पण आम्ही स्वतः त्या सर्जरी अजून पण उपलब्ध नाही का साताऱ्यात मशीन? आता कदाचित आल्या असतील वेगळ्या वेगळ्या कंपन्यांच्या, कारण आता लोक अवेअर झालेत त्यामुळं. पण व्हेरिकोज व्हेन्स अजून कुणी करत, पहिल्यांदा तरी आपणच करतोय. हो. निरोगी राहण्यासाठी दैनंदिन जीवनात कोणकोणत्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे? निरोगी राहण्यासाठी व्यायामाबरोबर आपल्याला आम्ही सगळ्या पेशंटला सांगतो की बाबा तुम्ही फळं खावा, भाज्या खावा आणि शिळे अन्न पदार्थ आपल्याला बायकांना ग्रामीण भागात सवय ते खायला नाही पाहिजे. दही, ताक या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत. आणि मेन म्हणजे ऑइली, मसालेदार, जंक फूड आहे ते फूड कमीत कमी खायला एवढं बघितलं पाहिजे. कारण मुलांच्यात आपण बघतोय की मुलांना कुरकुरे, वेफर्स किंवा हे आपले पालकच आणून देतात, ते दिले नाही पाहिजे. त्याच्याऐवजी आपण फळं खायची सवय लावा, ड्रायफ्रुट्स खायची सवय लावा. आणि स्त्रियांना विशेष करून की स्त्रिया आई म्हणजे मुलांना देतात, नवऱ्याला देतात, पण स्वतः खात नाही. तर त्या गोष्टी कारण आई निरोगी असेल तर कुटुंबाचं, त्यामुळे आईनं म्हणजे सगळ्या स्त्रियांनी, मुलींनी त्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत आणि कुटुंबाला पण ते दिलं पाहिजे. स्वतः दिलं पाहिजे. म्हणजे आपण लक्झरी म्हणजे आपण मोबाईलवर खर्च करतो, कपड्यांवर खर्च करतो, पण आहारावर स्वतःच्या म्हणजे फळं चांगली आणून खाणं, चांगला भाजीपाला आणून खाणं, तर हे आपण केलं पाहिजे. इतर गोष्टींवर खर्च तरच आरोग्य इन्व्हेस्टमेंट ती मोठी आहे. स्वतःवर इन्व्हेस्ट केलं तर आपलं आरोग्य चांगलं राहणार. तरुण वर्गाने आपल्या आरोग्याची काळजी कशा प्रकारे घेतली पाहिजे? सगळ्यात महत्वाचा व्यायाम केलाच पाहिजे. दुसरी गोष्ट की म्हणजे मला असं वाटतं की शालेय जीवनापासूनच मुलांना खेळाची कुठल्याही सवय लावली पाहिजे, की बाबा एखादा खेळ त्यांना आपण उपलब्ध करून दिला पाहिजे की ते खेळत राहतील, जेणेकरून त्याचा आयुष्यभर फायदा आहे. की लहानपणापासूनच एखादा गेम दिला, फुटबॉल आहे किंवा स्केटिंग आहे, बास्केटबॉल आहे, अशा टाईपचं एखादं गुंतवलं मुलांना की मग ते आवड निर्माण झाली की खेळ होतो, स्ट्रेस कमी होतो आणि व्यायाम, असे मल्टिपल त्याचे फायदे आहेत. तर तरुण मुलांनीही खेळलं पाहिजे. म्हणजे आपला वेळ बराचसा फोनवर जातो, टीव्ही पुढे जातो, तर त्याच्याऐवजी फिजिकल ऍक्टिव्हिटी काहीतरी झालं पाहिजे. मग तुम्ही जिम करा किंवा कार्डिओ एक्सरसाइज करा, वॉक करा, हे गोष्टी आल्या. खेळ केला तर सगळ्यात बेस्ट आहे माझ्या मते.
व्यायाम केलाच पाहिजे आणि त्याच्याबरोबर जंक फूड अवॉइड करून घरचं खाणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, की घरचं जेवण सगळ्यात महत्वाचं. आपण बाहेरचं टाळलं पाहिजे. म्हणजे आता हे चायनीज फूड वगैरे आपण बघतो की किती केमिकल आहेत त्याच्यामध्ये, कलर्स आहेत आर्टिफिशियल, आणि ह्याचा सगळ्याचा परिणाम शरीरावर होतो. आता आपण बघतो कॅन्सर सारखे आजार वाढायला लागले. त्याचं कारण काय, की एक तर पेस्टिसाइड म्हणजे हे म्हणतो आपण कीटकनाशकांचा वापर वाढलाय, हायब्रिड धान्य सगळं आलंय, आणि दुसरं म्हणजे हे आपण वरनं केमिकल ऍडिशनल करून खातोय किंवा कोल्ड ड्रिंक्स पितोय. हे सगळं थांबवलं पाहिजे. हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही. तुम्ही सगळ्यात अवघड केलेली ऑपरेशन कोणती? अवघड तर बऱ्याच असतील, पण मला वाटतं आतड्याची शस्त्रक्रिया, आतड्याला छिद्र पडलेलं आणि ते हे करणं, म्हणजे तसं म्हणजे एक क्रिटिकल पेशंट होता, ऍब्डोमिनल पेनचा माझा जुनाच पेशंट होता, आणि त्याचे अचानक दुखायला लागलं म्हणून तो आला. मग ते आम्ही डायग्नोज केल्यावर त्याच्यात लक्षात आलं की त्याच्या आतड्याला निदान केलं. सीटी स्कॅन वगैरे मध्ये कळालं की त्याचं आतडं फुटलंय. मग ते कट करून मग जोडणं आणि मग त्याची रिकव्हरी. अर्थात अशा म्हणजे मल्टिपल केसेस येतच असतात अशा. माऊली हॉस्पिटलमध्ये कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत? माऊली हॉस्पिटल आता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. मल्टी स्पेशालिटी म्हणजे अनेक प्रकारच्या सेवा. आता आम्ही बेसिकली दोघं जनरल सर्जन आहोत, मग सर्जरी म्हणजे सगळ्या प्रकारचे ऑपरेशन होतातच, पण त्याचबरोबर मेडिसिनच्या केसेस म्हणजे काय, तर तुम्हाला हृदयरोग आहे, अटॅक आला, बीपी वाढला किंवा पॅरालिसिस झाला, अशा सुद्धा आजार आपल्या इथे बरे होतात, कारण आयसीयूची टीम आपल्याकडे आहे. हाडांच्या शस्त्रक्रिया होतात, कारण आपल्याकडे ऑपरेशन थिएटर, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आहे, की जे साताऱ्यात वन ऑफ द बेस्ट. म्हणजे 2-4 जर ऑपरेशन थिएटर निवडायचे म्हणतील तर माऊली हॉस्पिटलचं थिएटर त्यात वन ऑफ द असणार. इतकं चांगलं म्हणजे आम्ही केले की पूर्ण स्टेनलेस स्टील पॅनलिंग केले त्याला, आणि त्यामुळे निर्जंतुक हवामान किंवा वर त्याला हिपा फिल्टर्स आहेत. म्हणजे तुमचे हिपा फिल्टर म्हणजे धूळ किंवा बॅक्टेरिया, व्हायरस हे सगळं ते काढून टाकते. म्हणजे ते पूर्ण निर्जंतुक हवामान त्या ह्याच्यामध्ये आहे, एरियामध्ये केलेलं आहे, की जेणेकरून इन्फेक्शन रेट कमी राहील. त्यामुळे हाडांच्या म्हणजे जॉईंट रिप्लेसमेंट सारख्या सर्जरीज असतील, लॅप्रोस्कोपी असेल, म्हणजे दुर्बिणीत, लॅप्रोस्कोपी म्हणजे दुर्बिणीतल्या शस्त्रक्रिया, पोटाच्या असतात, अपेंडिक्स, गॉल ब्लॅडर, अशा बऱ्याच शस्त्रक्रिया हर्निया सारख्या करता येतात. त्यानंतर आपल्याकडं लघवीशी संबंधित म्हणजे किडनीची शस्त्रक्रिया, मुतखडा काढणे असेल, फोडणे असेल, किंवा प्रोस्टेटच्या ग्रंथी, तर ते त्याचे तज्ञ डॉक्टर येऊन आपल्याकडे हे करून जातात. मणक्याच्या शस्त्रक्रिया असतील किंवा आता मेंदूमध्ये रक्तस्राव झालाय अशा शस्त्रक्रिया असतील, म्हणजे त्या सुद्धा होऊ शकेल इतक्या आपण म्हणजे सगळं वेल इक्विपमेंट सगळे आपल्याकडे आहेत. मूळव्याधाचं ऑपरेशन केलेलं चांगलं का औषध घेतलेली चांगलं? बेसिकली ते डिपेंड आहे ग्रेडवर. म्हणजे मूळव्याध आपण कॉमन मॅन सगळ्यालाच मूळव्याध म्हणतो. बेसिकली तिथे 3 ते 4 प्रकारचे आजार असतात. पाईल्स, फिशर, फिस्टुला, सायनस किंवा तिथले इन्फेक्शन असे मल्टिपल असतात. नॉर्मल माणूस सगळ्यालाच मूळव्याध म्हणतो. जेव्हा आम्ही तपासून पाहतो तेव्हा फिशर आहे का, मग ते किती ग्रेडचं आहे, किती दिवस झाले, म्हणजे कोंब आलाय का किंवा खालून रक्तस्राव होतोय का, हे डिपेंड आहे की प्रत्येक पेशंटला काय काय होतं. वेगवेगळे केस आहे. मग सुरुवातीच्या असेल तर तुम्ही औषध व्यवस्थित घेतली आणि डाएट फॉलो केला तर तुमचं ते सगळं व्यवस्थित बरं होऊन जाईल. कारण की माणूस कसं जर पहिल्यांदाच असलं तर ऑपरेशन करायला भेटतं, आणि कसं ऐकून असते की बाबा ऑपरेशन केले त्रास होतो, नंतर त्रास होतो. आता आमच्या इथलं एक माणूस आहे, त्यांनी केलं ऑपरेशन, आता काय नाही, पण बायकांचं चालू असते ना, ते म्हणतात नंतर त्रास होतो. म्हणून म्हणलं तुम्हाला चांगलं नाही, प्रत्येकाच्या केसवर डिपेंड आहे. ज्याला सर्जरीची गरज आहे, ज्याचं खूपच सगळं सूज आले, कोंब बाहेर आले, खूप ब्लिडिंग होते, अशाला ऑपरेशन शिवाय पर्यायच नाही. पण अगदी सुरुवातीच्या अवस्थेत तुम्ही जर आला सुरुवातीलाच तर तुमचं पूर्ण औषधावर बरं होऊ शकतं. तुम्ही डाएट फॉलो करा. जुनं झालं की त्रास होतो मग त्याचा. फिटनेस का महत्वाचा आहे आता 2024 म्हणजे लेटेस्ट का? आता आपण म्हणतो हेल्थ इज वेल्थ. तर ती हेल्थ टिकवली तरच आपण चांगलं आयुष्य जगू शकतो. हेल्थ असेल तर तुम्ही तुमचं आयुष्य एन्जॉय पण करू शकता. म्हणजे तुम्हाला विना औषधाचं जगता आलं पाहिजे, तुम्हाला चांगली झोप लागली पाहिजे, चांगली भूक लागली पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं. म्हणजे तुम्हाला कुठलीही लक्झरी नसली तरी चालेल, कुठेही म्हणजे तुम्हाला विमान प्रवास नाही करता आला तरी चालेल, किंवा एखादं खूप महागाचं काही ज्वेलरी घेता नाही आली तरी चालेल, पण तुम्ही जर तुम्हाला चांगली भूक लागत असेल, झोप लागत असेल तर तुम्ही हेल्दी आहात.
तुम्हाला अनावश्यक विचार, ताणतणाव नसला पाहिजे आणि तुम्ही आजाराने घेरलेलं नाही पाहिजे. जर तुमच्या शरीराला आजाराने घेरलं तर तुम्ही आहेत तुमच्याकडे खूप पैसे असतील तरी त्याचा उपभोग तुम्ही घेऊ शकत नाही. त्या दिवशी पण तसंच झालं तुमच्या हॉस्पिटलमध्ये, आमच्या ऍडमिट होते ना, त्या दिवशी काय झालं, शेजारचा पेशंट होता, ऑपरेशनच केलं कोणतं तरी, काय झालं त्याला खाल्लेलं पचतच नव्हतं. म्हणजे डॉक्टरने सांगितलं होतं खायचं नाही, पण त्यांनी नुसतं पाणी पेज कसला असतो ना ते दिलं तरी पण ती पचलं नाही. तेव्हा माझ्या मनात कसं आलं, म्हणजे म्हणलं आता मी कसं इंजिनिअरिंग मध्ये शिकतोय ना अजून, पण म्हणलं आपल्याकडे पैसे नाहीत पण जी पचतय ती किती करोडोची संपत्ती आहे. तेव्हा म्हणजे मला ती जाणवलं अन्नाचं महत्व, म्हणजे साधी गोष्ट पचणं सुद्धा किती इम्पॉर्टंट आहे. त्यांना जी जेव्हा बघितलं तेव्हा मला ती जाणवलं. म्हणलं आपल्याकडे काय नसलं तरी शरीर महत्वाचं आहे आणि पचतय, खाल्लेलं पचतय, ह्याच्यापेक्षा काय पाहिजे. आता आपण पॅरालिसिसच्या लोकांना बघू शकतो ना, आपण असा हात आपल्या इकडे तिकडे दोन्ही किती हलवलं त्याचं महत्व नाही, पण जेव्हा हात उचलायचाच बंद होतो तेव्हा कळतं की हात म्हणजे काय, चालताच नाही आलं तर कळतं की त्या पायाचं काय महत्व आहे. त्यामुळे ते टिकवता आलं पाहिजे आपल्याला. असं आहे. जिमचा केलेला व्यायाम चांगला का योगा, सूर्यनमस्कार केलेले चांगले? ऍक्च्युली दोघांचे वेगवेगळे फायदे आहेत. म्हणजे कुठलं हे खूप चांगलं ते खूप वाईट असं मला म्हणायचं नाहीये. सूर्यनमस्कार आपल्या म्हणजे कल्चरचा एक भाग आहे. तो सर्वांग सुंदर व्यायाम म्हणतात की त्या सगळे जे काही 12 आसनं त्यात होतात आणि पूर्ण बॉडीचा व्यायाम होतो. तर कमी वेळामध्ये तुम्हाला व्यायाम चांगला तो हे करू शकतो, फ्लेक्झिबिलिटी चांगली राहू शकते. त्याच्यानंतर हार्मोनल रेग्युलेशन होतं. म्हणजे योगासनं आणि सूर्यनमस्कार ह्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा होतो. पण जेव्हा तुम्ही जिम मध्ये काय की वजन उचलणे किंवा हे, तर ह्याचा पण एक वेगळा बेनिफिट आहे की तुमचे मसल मास जर तुम्हाला गेन करायचं असेल आणि रिटेन करायचं असेल तर वजन उचललं पाहिजे. आपल्याला वाटतं आता वय झालं म्हणजे आता काही वेळेला 30, 40, 50 म्हणजे हे लोक पण जिम करतात मग वजन नाही उचललं पाहिजे किंवा स्त्रियांनी नाही उचललं पाहिजे, तर असं नाहीये. जे मसल मास आहे ते वयाप्रमाणे ते लॉस होत असतो, कमी कमी होत असतं. तर ते टिकवायचं असेल तरी तुम्हाला वेट उचललं पाहिजे. तर ते अनावश्यक नाही, आवश्यक आहे, जेणेकरून मग तुमचे हाडं मजबूत होतात, सांधे मजबूत होतात. त्यामुळे तो पण व्यायाम प्रकार गरजेचा आहे. फक्त तो अतिरेक नको किंवा जिमला जातोय म्हणून मग सप्लिमेंट्स घेतात लोक, तर ते प्रकार नको. तुम्ही हेल्थ बाबा मसल स्ट्रेंथ टिकवण्यासाठी ते आवश्यक आहे. मग त्या आठवड्यातून तुम्ही 2 वेळा 3 वेळा तेवढं लिमिटेड ठेवलं आणि इतर वेळेला तुम्ही बाकीचे व्यायाम प्रकार केले तरी चालू शकतो. जास्त करून महिलांनी कोणता व्यायाम केला पाहिजे? म्हणजे कसं पुरुषांचं कसं घरी वेट ट्रेनिंग केलं चालते, पण महिलांचं कसं क्रिटिकल असते ना. महिलांनी जिमचा म्हणजे त्यांना जर समजा वजन वगैरे पोटावरची फॅट जर कमी करायची असली तर मग त्यांना जिमचा व्यायाम चांगला का असं आपलं सूर्यनमस्कार वगैरे चांगला? महिलांच्यासाठी ना एरोबिक व्यायाम प्रकार म्हणजे काय, चालणे, पळणे किंवा आपण हे सुद्धा म्हणू शकतो की आसनांचे प्रकार, सूर्यनमस्कार हे चांगलं. पण महिलांनी सुद्धा काही प्रमाणात वजन उचललं पाहिजे, कारण वजन उचलल्यानं मी मगाशी सांगितलं तसं की ते मसल स्ट्रेंथ होतात. आपण बघतो स्त्रियांच्या मध्ये खूप मोठे पोट असते, आपल्यात सगळं फॅट असते आणि मसल मास काहीच नसतं. दिसताना बाई एकदम जाड दिसते पण त्याच्यात काहीच मसल मास नसतं. तर हे आणि आपल्यात भारतीय जीवनशैली कशी आहे, आपल्याला गोड खायचं असते, भात हे खूप जास्त खातो आपण आणि त्यामुळे ते फॅट वाढत जातं. त्यामुळे डाएट मध्ये तुम्ही प्रोटीनचं प्रमाण वाढवलं पाहिजे. प्रोटीन म्हणजे काय की नॉनव्हेज फक्त असं नाही, अंडी वगैरे आहेच, पण त्याबरोबर कडधान्य आहेत, आपली उसळी आहेत, डाळी आहेत, तर ह्यांचं प्रमाण वाढवलं पाहिजे. सॅलडचं प्रमाण वाढवलं पाहिजे आणि गोडाचं प्रमाण किंवा फक्त भाकरी, फक्त भात हे प्रकार कमी केले पाहिजेत. आणि त्याच्याबरोबर अगदी ते रोज व्यवस्थित जर चालत जरी असतील तरी सुद्धा ते पुरेसं होतं आणि त्याच्याबरोबर योगासन, सूर्यनमस्कार. कारण की असं महिला कसं जिम वगैरे मध्ये जाऊ शकत नाही, ग्रामीण महिला जाऊ भागातली जे महिला आता कसं शहरातले कसं करतात, ग्रामीण भागातल्या चालणं तरी करूच शकतात ग्रामीण भागातले. हो, कमीत कमी तुम्ही चाललं आणि योगासन घरच्या घरी केली तरी सुद्धा ते पुरेसं आहे, पण काहीतरी केलं पाहिजे. थँक्यू मॅडम, तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल मला. थँक्यू.